मनवा नाईकचा डायरेक्टोरियल डेब्यू पोर बाजार नक्कीच एक स्टार स्टडेड चित्रपट आहे, पण या चित्रपटात मिसिंग आहेत ते मूवी हिट करण्याचे स्टार एलिमेंट्स. चित्रपटात काही गोष्टी खटकतात आणि त्या अशा. चिकित्सकपणा नाही, पण गेल्या 2 वर्षात मराठी चित्रपटांनी उत्तम अभिनय करणाऱ्या बाल कलाकारांची एक फौज सादर केली. अशी फौज ज्यांना अगदी नॅशनल अवॉर्ड्सही मिळाले आहेत. त्यामुळे नव्या दमाचे असले म्हणून काय झालं, स्टार किड्सचा बालिश अभिनय पचनी पडणं तेवढं सहज शक्य होत नाही. तरीही या चित्रपटात अनुराग वरळीकर नक्कीच भाव खाऊन जातोय. चित्रपटाची कथा, संवाद, दिग्दर्शन या महत्त्वाच्या गोष्टी अधिक चांगल्या होऊ शकल्या असत्या, किंबहुना या गोष्टींवर तितकीशी मेहनत घेतली आहे असं दिसत नाहीये. कथा लहान मुलांची होती, रहस्य, साहस आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन समाजात सध्या झपाट्याने वाढत असलेल्या एका समस्येवर भाषण करणारी होती. त्यामुळे कल्पक आणि सेन्सिबल सादरीकरण अपेक्षित होतं, पण हे इथे होत नाहीये. समाजात अस्तित्वात असलेल्या वास्तवाचे नाट्य रूपांतर मस्त झाले तरच चित्रपटातली रंजकता आणि त्यासोबतचं समस्येचं गांभीर्यही वाढत जातं. परंतु जर तेच नीट झालं नाही तर लोक त्यातल्या चुका काढत राहतात. इथे तेच होतं, लोक चित्रपटातल्या चुकांची मजा घेत राहतात. चित्रपटातली गाणी बऱ्यापैकी छान झाली आहेत. चल हवा आने दे हे गाणं उत्तम कोरिओग्राफ झालंय, तसंच ते छान एडिटही झालंय. पार्श्वसंगीत समस्येला पूरक आहे, परंतु कथा आणि सादरीकरणाला नाही. मराठी चित्रपटांमध्ये अस्सल शहरातली पोरं दाखवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. कुठलं गाव नाही, जातीभेदाचं दारुण चित्रण नाही किंवा गरिबीने ग्रासलेल्या लोकांचे प्रश्न नाहीत. त्यामुळे चित्रपटातला माहोल अगदी सुसह्य आणि अर्बन झालाय. आणि मग त्यामुळेच ह्या चित्रपटात एखाद्या कथेचं अधिक लॉजिकल सादरीकरण होऊ शकलं असतं ही चुकचूक लागून राहते. तर ही होती 5 कारणं ज्यामुळे हा चित्रपट कुठेतरी खटकतोय. मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स. पण तुम्ही नक्की जा आणि हा चित्रपट पहा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला म्हणजेच तुमचे रिव्ह्यूज आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या.